तर आज मी या नवीन पुस्तकांचे वाचन माझ्या चॅनलमार्फत घेणार आहे आणि ह्या पुस्तकांचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या पुस्तकाचं नाव आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विषयांवरती, महत्त्वपूर्ण विषयांवरती विचार मांडलेले आहेत आणि सद्य सामाजिक परिस्थितीचे मूळ शोधून काढलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत. तर त्यातला पहिला भाग आहे प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश. प्राचीन भारताचा भौतिक इतिहास हा मुळातच इतिहास नाही. असे मुळीच नाही की प्राचीन भारताला इतिहास नाही. खरे पाहता प्राचीन भारताला बराचसा असा इतिहास आहे, परंतु प्राचीन भारताच्या इतिहासाचे खरे स्वरूप नष्ट झालेले आहे. स्त्रिया, लहान मुलांच्या मनोरंजनाकरिता याला पौराणिक आख्यान बनवण्यात आलेले आहे. म्हणजे याला पौराणिक व्याख्यान बनवण्यात आलेले आहे. जसं की आपण गोष्टी ऐकतो, आजी आपल्याला सांगते ना गावाकडल्या गोष्टी, इतर गोष्टी. त्यानंतर यावर हे दिसते की ब्राह्मणवादी लेखकांनी हे कृत्य जाणून बुजून केले आहे. तर मग देव हा शब्द पहा, याचा अर्थ काय? सामान्य माणसातील विशेष व्यक्ती असा देव या शब्दाचा अर्थ आहे. आता आपण सगळे सामान्य व्यक्ती आहोत आणि आपल्यासाठी विशेष व्यक्ती कोण आहे? तर तो देव आहे, असे बहुतेक लोक म्हणतात. तर त्याची व्याख्या दिलेली आहे याच्यामध्ये. अर्थात महामानव या अर्थाने देव या शब्दाचा उपयोग होतो, परंतु देव या शब्दाचा खरा अर्थ नष्ट झालेला आहे असे बाबासाहेब या पुस्तकात म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाचा खरा अर्थ लपवण्यात आलेला आहे. देव शब्दासोबतच ठिकठिकाणी यक्ष, गण, गंधर्व, किन्नर इत्यादी नावांचा पण उल्लेख आढळतो. हे कोण लोक होते? महाभारत व रामायण वाचल्यानंतर हे लक्षात येते की हे काल्पनिक मानव होत, ज्याचा वास्तविकतेशी जराही संबंध नव्हता. म्हणजे या सर्व गोष्टी, महाभारत, रामायण या सर्व गोष्टी काय आहेत? तर काल्पनिक आहेत. त्याच्यावरती आज कित्येक हिंदू विश्वास ठेवून मुस्लिम व इतर धर्मातल्या लोकांचा हत्या व हिंसा करत आहेत त्यांच्या विरुद्ध. तर या गोष्टीला ही काल्पनिक आहे, ही ब्राह्मणांनी रचलेली षडयंत्र आहे असं बाबासाहेब या पुस्तकामध्ये म्हणत आहेत. कोणतं? महाभारत, रामायण, भगवद्गीता यासारखे इतर ग्रंथ. तर पुढे वाचू. असुर या नावाकडे बघूया. रामायण व महाभारतात ज्या प्रकारे असुरांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यावरून हे सिद्ध होते की असुर हे मानवरहित दुनियेतील राक्षस असावेत. हे असुर लोक 10 बैलगाड्या भरून जेवण करीत. ते महाकाय आकाराचे राक्षस होते. आता असुर लोक कोण? हे 10 बैलगाड्या भरून जेवण करणारे, म्हणजे अत्यंत खाणारे. ओके. तर मग हे असे, आणि ते किती? 6 महिने झोपत 6 महिने 10 बैलगाड्या भरून जेवण करत. बापरे, इतकं कोणते माणूस करू शकणार नाही. यांना अमानवीय दैत्याप्रमाणे दर्शवण्यात आले. आकारात, भोजन करण्याच्या प्रकारात व जगण्याच्या सवयी पाहता असुर लोक हे राक्षसांसमान होते असे यांचे वर्णन केले गेले आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात नागांचा उल्लेख वारंवार आढळतो, परंतु नाग हे लोक कोण होते? या नागांना साप या अर्थाने दर्शवण्यात आले आहे. काय हे खरे आहे? हे खरे असो वा खोटे असो, परंतु लोकांची धारणाच अशी बनलेली आहे. हिंदूंचा यावर पूर्ण विश्वास आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे आवरण दूर करणे अत्यावश्यक आहे. ब्राह्मणवादी लेखकांनी वेडसरपणाने लिहिलेल्या प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे हे आवरण दूर केल्याशिवाय भारताच्या इतिहासाचे वास्तविक दर्शन आपणास होऊ शकत नाहीत. तर या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर भारताचा इतिहास समजवताना असे म्हणतात की भारताचा इतिहास हा रामायण, महाभारतासारख्या काल्पनिक गोष्टी नाहीत, तर 2 गोष्टींमध्ये घडलेले संघर्ष आहे, आणि तो म्हणजे ब्राह्मणवाद आणि बौद्ध धर्म या दोघांमध्ये झालेला संघर्ष हाच भारताचा इतिहास आहे असं ते बाबासाहेब म्हणत आहेत. तर पुढे बघूया. परंतु या ब्राह्मणवादी मलब्याखाली दबलेल्या इतिहासावरील आवरण बौद्ध साहित्याच्या मदतीने दूर करता येणे शक्य आहे. तर बौद्ध साहित्याच्या मदतीने ब्राह्मणवादी मलबा दूर केल्यावरच प्राचीन भारताचे वास्तविक स्वरूप आपल्याला स्पष्टपणे दिसू लागते. बौद्ध साहित्यावरून देव हे मानव समूहातील सदस्य होते हे स्पष्ट होते.
ओके. बरेचसे देवलोक बुद्धांकडे आपल्या शंकाचे निरसन करण्यासाठी यायचे. याशिवाय बौद्ध धर्माचे प्रामाणिक साहित्य या नागांसंबंधी जटिल प्रश्नावर प्रकाश टाकते. अंड्यातून निघालेले साप व गर्भातून निघालेला जन्मलेला नाग यातील फरक आहे.